ताज्या अंदाजानुसार सीआयचं असं म्हणणं आहे की यंदा देशातलं कापूस उत्पादन हे 304 लाख गाठी असणार आहे, म्हणजेच उत्पादनाचा अंदाज 2 लाख गाठींनी वाढवला। असं असलं तरी सीआयनं देशातला कापूस वापर, त्यानंतर आयात आणि निर्यात म्हणजे देशातून होणारे निर्यात आणि विदेशातून होणारे आयात या सगळ्यांचे अंदाज स्थिर ठेवले। आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज दिला असला तरी पुरवठा मात्र मोठ्या प्रमाणात वाढणार नाही, कारण एकतर चालू हंगामामध्ये जो काही शिल्लक स्टॉक होता तो जवळपास 30 लाख गाठींच्या दरम्यान होता, तसा तो कमीच होता आणि दुसरीकडे कापसाची आयात वाढेल असं सीआयचं म्हणणं आहे। आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं सुरुवातीपासून एक अंदाज दिला की यंदा प्रथमच म्हणजे पहिल्यांदा असं घडेल की भारताची कापूस आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असेल। आता आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत भारत ही निर्यात जास्त करत होता आणि आयात कमी करत होता, परंतु मागच्या 4-5 वर्षापासून भारताची निर्यात ही कमी कमी होत गेली, आयात वाढत गेली। आता यंदाची परिस्थिती अशी आहे की कापूस निर्यातदार असलेला भारत यंदा प्रथमच आयातदार बनतोय। मग त्याचं झालं असं की यंदा देशातलं उत्पादन कमी झालंय परंतु वापर चांगला वाढतोय, त्यामुळं भारताची निर्यात ही केवळ 18 लाख गाठींवर पोहोचेल, म्हणजेच केवळ 18 लाख गाठी कापूस भारत निर्यात करेल आणि तब्बल 25 लाख गाठी कापूस आयात करेल असा अंदाज आहे। म्हणजेच पहिल्यांदाच असं घडेल की निर्यातदार भारत हा पहिल्यांदा निर्यातीपेक्षा आयात जास्त करणार आहे।